शिकले शिकले कुठं लागलं तुला हा ए ए बघू शिकले ए शिकले बरेच ना तू हा बघू मी आहे बरी. तू? मी आहे बरं मला काय झालं आजा ठीक आहे लय लागले दवाखान्यात घेऊन जाऊ चल. नाही नको, मला नाही लागलेलं मी बरी आहे. नाही लागलं काय म्हणती चांगलंच लागलंय की. ठीक आहे तुम्ही जाते पोरांच्या माग बघू नका ते अप्पा इथं नको आपण अंगणात जाऊ चला. लागलं ना खांदा वाटतं. दारू बघ. दारू उघडा की कसा आहेस तू? जीजे तू शांत हो मला काय नाही झालेलं. आजा अरे कोण होती ती माणसं? नाही माहिती अरे तुला लागलं तर नाही ना? नाही मला नाही काय झालेलं शितलीलाच लय लागलंय तिला औषधाचं बघा. जेडे झपट दिशी औषधान घरात बया काय झालं या अचानक? केवढ्याला पडलं असतं जर अजिंक्यनं काय झालं असतं तर. अहो काय झालं नसतं भाऊजी येतो एवढ्याने डगमगणार नाही. पण लोक कोण होती पत्ते नाही लागला वय. इक्यान गावातली पोर गेली त्यांच्या मागाव. शीतल कुठे लागले? मला नाही जास्त लागले. ठीक आहे मी. ठीक आहे काय ठीक आहे. जेडे आणि इकडे काय रे क्या कळलं का कोण होती ती? 4 जण होती पण पळून गेली. अरे मग पाठलाग करायचा ना त्यांचा. अहो फौजी केलता पण गाड्या होत्या त्यांच्याकडे गेली सगळी पळून. राजा अरे अचानक काय झालं? मामा मी झोपलो होतो मग मला काहीतरी जाणवलं म्हणून मी 2-3 वेळा बघितलं पण कोणच नव्हतं. तरी मला वाटत होतं कोणतरी आहे म्हणून मी लपून बसलो आणि मग त्याच वेळी त्यांनी हल्ला केला. अरे हे नशीबच म्हणायचं. हल्ला केला तेव्हा तो अंतर्गत नव्हता काय हो. कोण होती कुठं आलती काहीच कळायला मार्ग नाही हो. अहो सगळ्या दारांना बाहेर कडे घातल्या होत्या म्हणून बाहेर येता आलं नाही. मी बघितलं ना तो पोरगा आजीवर वार करणारच होता. तेवढं शीतल आली म्हणून बरं झालं नाहीतर काय झालं असतं देवालाच माहित. शीतल इकडे कशी काय आली? तिला कस तरी होत होतं म्हणून ती गॅलरीत आली होती. तेवढा तिकडे कालव्याचा आवाज आला आणि कुत्री भुकायला लागली. मी बॅटरी हुडकोस तर माझ्या आधी इथं ती आली. शीतल बरं झालं बाई तू आलीस ती. तू नसती आलीस तर काय झालं असतं ते देवालाच माहिती. काय मी म्हण पण तुझं उपकार मी नाही कधी विसरायची बघ. अहो जीजी उपकार कसला त्यात? माझ्या जागी कोणी बी असतं तरी हेच केलं असतं. नाही ग पुरी आजकाल तसं कोण कुणासाठी काही बी करत नाही बघ. तू काय बी म्हण तू लय धाडसाची पोरगी आहेस बघ. अगं तू होतीस म्हणून आज माझा आजा वाचला बघ. आजा आजा अरे किती लागले?
माझ्यावर पाठीवर वार झालाय तुझ्या विचार बघतोस काय सुन्या काकाला फोन लाव गाडी एवढं तळ हाताच्या पोटात जपलंय तुम्हाला लहानपणापासून अजिंक्य. तुला काय होतंय का? नाही काय झालं मला. केवढं लागले तुम्हाला? काय नाही होत काय नाही होत हा. आला फोन आला गुड न्यूज आली गुड न्यूज सुरजे कार झोपेत न उठवलं एक खतरनाक न्यूज आहे. हवा आजावर हल्ला झालाय. म्हणजे हवा हल्ला म्हणजे 4 जणांनी तलवारीने वार केले त्याच्यावर. समता गाव इथं जमलाय बघा. काय सांगतोय कुणी केला हल्ला कुणी केलं ते माहित नाही, पण समधी उसवर पळून गेली ती पोरं. हत्यार घेऊन आलती 4-5 जण. म्हणजे आपला आजा मेला फौजी येतो असा मरतोय वय. एकटा नाडलाय सगळ्यांना. अहो त्या सगळ्यांकडे तलवारी होत्या. ह्याच्याकडे काय बी नव्हतं तरी बी नाडलाय. हा आता एक वार झालाय पाठीवर तलवारीचा तरी बरं, आणि टायमिंगला शेत्रवहिनी आल्या म्हणून, नाहीतर काय खरं नव्हतं. जाग्यावर मी आला असता बघा. हॅलो हॅलो अहो भैया काय झालं? आजा वाचला नशीब आहे साल्याच्या बाजूने. आता वाचलाय पण परत चल. अहो भैया आता आपण तिथं जायचं म्हणजे? नाही गेलो तर डाऊट खात्याला आपल्यावर. झोपेत न उठल्यासारखं वाटतोय का? चल. क्या अरे सुन्या काय म्हणला? येतो म्हणलेत. अरे लवकर ये म्हणून सांगायचं नाहीस वय. म्हणलं मी कसं लवकर या म्हणून. अरे मामा नको काळजी करू. अरे नाही लय लागलं. काय लय नाही लागलं? किती लागलंय आणि काय चाललंय तुझं? तू जरा शांत राहा, बोलू नकोस. आजा तू गप बस. अरे ये क्या? अरे बघ की सुन्या आलाय का? ए जिजे अगं केलाय फोन सुन्याला, कशाला काळजी करतेस? अरे कशी काळजी करू नको मी. इथं रक्त चाललंय आणि मी काय डोळ्याने बघत बसू आहे ना? अगं काय नाही होत त्याला, सांगितलं ना फौजी येतो. जी जे अगं शांतू हे बघ नाही चाललं मला काय. यार तू बोलू नको, शांत राहा बाबा. नाही काय विक्या, झालं मला. गाडी आली. मामा गाडी आली, चला कर चला कर. जेडे हे दर्ग जरा. पुढे गेले रे सगळे पोरा? पुढे होती पुढे गेले काय विकेनिस्ता धरून बसलं काठी? हा अरे सच्चे तुम्हाला पण काय करता आलं नाही का? आपल्या गावातला पोरगा होता ना? अरे रावले एकटा पोरगा बघून हल्ला चढवलाय. आता या ना म्हणा आलोय मी, नाडा मला.